Hello students, today we are discussing a new question, that is let the period of revolution of a planet at a distance r from a star be t. जर का एखादा प्लॅनेट स्टारच्या सभोवताली फिरतानाचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन जर टी असेल तर प्रूव्ह करायचं, प्रूव्ह दॅट इफ इट वॉज द डिस्टन्स टू आर. जर तर टू आरवर डिस्टन्सवर असेल म्हणजे आर एवढा प्लॅनेट, आर एवढ्या डिस्टन्सवर, आर एवढी जर रेडियस असेल किंवा आर एवढ्या डिस्टन्सवर असणारा प्लॅनेट टी एवढ्या कालावधीपुरता एक रिव्होल्यूशन कंप्लीट करत असेल तर टू आर एवढ्या डिस्टन्सवर असताना तो रूट एट टी एवढं तो काय करतो, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन त्याला लागते. म्हणजे त्या थोडक्यात कसं लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगते का बघा, असं हे सर्क्युलर पाथ आहे, हे समजा रेडियस आर आहे, इथं प्लॅनेट आहे, याला फिरण्यासाठी टी एवढा कालावधी लागत असेल हे इथंपर्यंत. ओके, आता जर ह्याची जर रेडियस जर टू आर किंवा हे डिस्टन्स टू आर केलं तर हा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन रूट 8t एवढा होतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचा. हा सुद्धा 2 मार्क्सला हे विचारलं जातं. आता मी काय म्हणतोय बा, इथं मी असं म्हणेन की केप्लर्स थर्ड लॉ बाय केप्लर्स थर्ड लॉ. काय थर्ड लॉ? द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, square of the period of revolution of a planet is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the star. हे आपण थर्ड लॉ मानतो इथं मी तसा. द स्क्वेअर ऑफ द लॉ, द स्क्वेअर ऑफ द पीरियड ऑफ रिव्होल्यूशन, period of revolution around the sun. period of revolution ला आपण टी अक्षर देतोय. around the sun, sun किंवा star, sun is a star. around the sun is directly proportional, स्क्वेअर लक्षात ठेवा, is directly proportional, is directly proportional to the cube of the mean distance, to the cube of the mean distance of a planet from star. हे तो काय आहे तर तो तुमचा केप्लर्स थर्ड लॉ आहे. केप्लरचा हा थर्ड लॉ. आणि मग तो मी असा मांडतो, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. इट कॅन बी रिटन ॲज टी स्क्वेअर इक्वल टू के आर क्यूब इक्वेशन नंबर 1. के आर क्यूब इक्वेशन नंबर 1. ओके, बट if t dash is period of revolution when distance is 2r distance असताना पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय केलं मी, टी डॅश म्हणतो. काय ते नवीन असं, टीच्या ऐवजी काय म्हटलं, नवीन काहीतरी टी डॅश म्हटलं. मग इथं टी डॅश स्क्वेअर इक्वल टू टी डॅश स्क्वेअर, लक्षात घ्या 12 वाटू नये. टी डॅश स्क्वेअर इक्वल टू के इंटू ब्रॅकेट आरच्या ठिकाणी 2r ठेवायचं आहे. मीन्स टी डॅश स्क्वेअर इक्वल टू टी डॅश स्क्वेअर इक्वल टू असं फार तसं ब्रॅकेट टाकतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. के हा 2 चा क्यूब 8 आणि हे आर क्यूब, इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी डिवाइड करतो. काय करतो, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करतो. बघा काय म्हणतोय, डिवाइड इक्वेशन 1 बाय 2. 1 ला 2 ने डिवाइड केलं. काय मिळणार तुम्हाला इथं बघा बरं. आता हे
थोडंसं इथलं घालवतो म्हणजे आपल्याला लिहायला जागा मिळेल. ओके, तर इथं काय होईल, इथं बघा टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय टी डॅश स्क्वेअर इक्वल टू टी डॅश स्क्वेअर इक्वल टू असा ब्रॅकेट टाकतो याला, के आर क्यूब डिव्हायडेड बाय 8 के आर क्यूब. नंतर लक्षात येतोय बघा, इथं आर क्यूबला आर क्यूब कट होतोय, केला के कट होतोय, रूट घेतला आपण इथं वर 1च राहिलेला आहे, न्यूमरेटरला 1 राहिलं, पण डिनॉमिनेटरला फक्त 8 राहिलेला आहे. जर पण रूट जर घेतलं तर टी डिव्हायडेड बाय टी डॅश इक्वल टू 1/√8, 8चं रूट, आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर टी डॅश इक्वल टू √8t बघा असं. म्हणजे ह्या √8ने याला मल्टिप्लाय केलं आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, √8t. म्हणजे जर का त्याचं आर जर आपण 2r केला तर तो टाइम ऑफ रिव्होल्युशन हा √8t होतो. हे आपलं प्रूव्ह झालं बघा, समजलं. हा एक क्वेश्चन. आता दुसरा एक क्वेश्चन असा आहे, जर जी ची व्हॅल्यू ट्वाइस केली, आता मी क्वेश्चन लिहित नाही, आपल्या बुकमध्ये आहे क्वेश्चन, लक्षात घ्या. बुकमध्ये एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन आहे, तो तुम्हाला क्वेश्चन फक्त रीड करून दाखवतो आणि मग तुम्हाला त्याचं आन्सर कसं लिहायचं ते सांगतो. ते म्हणतं काय म्हणतात, क्वेश्चन काय बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस, व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस म्हणजे जी ची किंमत अचानक दुप्पट झाली तर काय होईल, becomes twice, then it will become the 2 times more difficult to pull the heavy object along the floor. Why? म्हणजे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता आपल्याकडे किती आहे सांगा, 9.8 आहे. तो जर अचानक दुप्पट झाला तर एखादी वस्तू आपणाला जमिनीवरून ओढत नेण्यासाठी दुप्पट फोर्स लागेल का, असा तर त्यांचा प्रश्न आहे. बरोबर. आता एखादी वस्तू आपणाला काय करायची आहे तर ओढत न्यायची आहे, तर त्या वस्तूचं वेट महत्वाचं आहे. तर वेट कशामुळे घडतं, तर वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन इट मीन्स W = mg. लक्षात आलं का, म्हणजे त्याचा आन्सर लिहिताना म्हणजे लक्षात आलं, क्वेश्चन लक्षात आला का, मी आन्सर फक्त देतो. क्वेश्चन काय माहिती आहे, पुस्तकात बघा क्वेश्चन आहे तुमच्याकडं, इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस, जर का जी ची किंमत अचानक दुप्पट झाली तर एखादी वस्तू ओढत नेण्यासाठी आपल्याला दुप्पट फोर्स लावावा लागेल. आणि मग असं का, तर त्याचं उत्तर असणार आहे, त्याचा आन्सर असणार आहे की द वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट, weight of any object, weight of any object means gravitational force, force acting on it, म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे ऍक्ट होतो त्यालाच आपण काय म्हणतोय तर वेट म्हणतोय. आणि ते आपण फॉर्म्युलाही असं लिहू शकतो, वेट इक्वल टू F = mg मीन्स मास अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्सवर ते डिपेंडेंट आहे. मग जी 9 पॉईंट असताना एवढं वेट आहे, मग जी जर ट्वाइस झालं तर वेट जर ट्वाइस होणार ना, आले का लक्षात. वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द मास अँड वेट depends on mass of object and gravitational force, acting on it. समजलं. आता तिसरा पॉईंट याच्यात असं सांगता येईल आपल्याला की इफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम्स ट्वाइस or double, then force will become double. Therefore, if value of G doubles, then force also required double to pull the object.
हे त्याचं आन्सर. बघा बरं, आता इथं बघा, इथं समजा मास 2 आहे. मास समजा फॉर एक्झाम्पल घ्यायचं तर 2 kg काहीतरी आहे आणि G 9.8 आहे. तर ह्यांचा गुणाकार केला आपण तर 19.6 काहीतरी. पण जर आणखीन याची दुप्पट केली, हे जर डबल झालं तर याची दुप्पट होणार आहे ना. 19.6च्या ऐवजी किती होणार? 39.2 म्हणजे दुप्पट. म्हणजे जे काय उत्तर येईल त्याची दुप्पट होणार. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला द व्हॅल्यू ऑफ जी डबल्स अँड द फोर्स ऑल्सो रिक्वायर्ड डबल टू पुल द ऑब्जेक्ट, असं त्याचा अर्थ होतो. आणि एवढं तुम्हाला त्या 3 गोष्टी लिहिल्या तुम्हाला 2 मार्क्स मिळतात. ते रिझन देण्यासाठी तुम्हाला तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, इथं तुमचा चॅप्टर संपलेला आहे. याची न्यूमरिकल्स नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू.